हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम उत्साहात सुरू। कार्यक्रमास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा। मुरलीधर मोहोळांबद्दल अजूनही संशय कायम म्हणत मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा। सोलापूरमध्ये भाजपात जोरदार दुफळी। एनसीपीच्या दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध। भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा। उद्या मी जरी पक्ष सोडून गेलो तर अजितदादा आणि पक्षाला फरक पडणार नाही। सोलापूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेलेल्या दत्ता भरणेंचं बैठकीनंतर विधान। मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे उतरणार मैदानात। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा। ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबई नवी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी। खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ। शेतीलाही फटका बसण्याची शक्यता। भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित। काबूलमधील कार्यालयामध्ये भारतानं अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा। चारधाम यात्रेची आजपासून होणार समाप्ती। गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद। आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्याने विकसित होणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावाचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे। ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईट कशा पद्धतीने विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडलं। विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे। मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यात मंगळवारी भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली। 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत। त्यांच्या खात्यात 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। त्यानुसार वाढीव 1 हेक्टरसाठीच्या मदतीपोटी 648 कोटी रुपये वितरित करण्यात आले। नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामाला भीषण आग लागली। फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। देशातील सर्वच नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा। आम्ही फक्त स्वदेशी उत्पादनच वापरतो हे त्यांनी अभिमानानं सांगावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी निमित्तानं जनतेला दिला। त्यांनी नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात असं म्हटलंय की एक भारत श्रेष्ठ भारत हा नारा अधिक बुलंद करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीनं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। विक्रोळीतील कलमवार नगरमध्ये रस्त्यावरती खड्डेमुक्त दीपोत्सव आंदोलन करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या खड्ड्यात दीप प्रज्वलित करून अंधाराकडून प्रकाशाकडे हा संदेश नागरिकांनी दिला। अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनांकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सरकार शेतकऱ्यांची लूट करते असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं। सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला। दिवाळी सणात चक्क अळ्या आणि किडे असलेलं राशन नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाळा गावात उघडकीस आलाय। स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप होतोय। वर्ध्यामध्ये शॉर्ट सर्किटनं आग लागली। यूसीएन केबल नेटवर्क कार्यालय जळून खाक झालं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोल्हापुरात बहिणीला आणि भाच्याला घेऊन दिवाळीचे फटाके खरेदी करायला गेलेल्या दुचाकीचा आयशर ट्रकची धडक बसली आणि अपघात झाला। भाऊ बहीण जागीच ठार झाले तर पुतणी सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडली आहे।
ऐन दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हत्येच्या घटनेनं हादरलं. 2 मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झालाय. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. कळवणच्या आभोणा भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला. मोकाट कुत्र्यांनी 7 नागरिकांवरती जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. लातूर शहरातील गजबजलेल्या गंजगोलाई परिसरात असलेल्या 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एकानं दुसऱ्यावरती कोयत्यानं जीवघेणा हल्ला केला तर आणखी एकाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसानं वातावरणात काहीसा थंडावा पसरलाय. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली. ढगाळ वातावरणासोबतच विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मागील 2 दिवसांपासून उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय. अवघ्या 1 तासाच्या पावसानं बदलापूर पूर्व भागातील मच्छी मार्केट परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. 1 तासात जवळजवळ 101 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. नवी मुंबईत अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे दिवाळी निमित्तानं लावण्यात आलेले ठिकठिकाणी सार्वजनिक तसंच घरोघरी लावण्यात आलेले कंदील पावसामुळे भिजून गेलेत. ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील इमारतीवरती लावलेले पत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. पत्र्याचा काही भाग उडून हा दुसऱ्या इमारतीच्या गाड्यांवरती जाऊन पडलाय. सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावल्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात कापणीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आनंदी वातावरणात आज लोणावळा शहरामध्ये पावसानं अनाहूत पाहुणा म्हणून हजेरी लावली. लक्ष्मीपूजनाच्या लगबगीदरम्यान काल अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची खरेदी करताना धांदल उडाली. नांदेडमधल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये अजूनही ढगाळ वातावरण कायम असून हवामान खात्यानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. सावंतवाडी तालुक्यासह ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात यामुळे मोठी नाराजी बघायला मिळते. पावसाचा हा अनपेक्षित फटका दिवाळीच्या जल्लोषावरती तडाखा देणारा ठरलाय. सावंतवाडी बाजारपेठेवरती याचा परिणाम झालाय. कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं तारांबळ उडवली. दारात काढलेल्या रांगोळ्या, कागदी आकाशकंदील यांना फटका बसला. अकोला शहरामध्ये पावसानं अक्षरशः जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या उंबरठ्यावर उत्साहानं बाजारात उतरलेल्या नागरिकांना या पावसानं अक्षरशः भिजवून टाकलं. फटाके, सजावट, दिवे, फुलं, मिठाई आणि रांगोळीच्या साहित्याची खरेदी करताना तारांबळ उडाली. रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्ती असलेले विकास गायकवाड यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसतोय. रायगडमध्ये सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतले मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसह गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सत्ताधाऱ्यांमध्ये तू मोठा की मी मोठा या वादामध्ये विकास बोंबलत पडलाय. युवकांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. एरवी यावरती बोलणारे दीपक केसरकर आज त्यावरती बोलत नाहीयेत असा टोला उबाटा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी हाणलाय. शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकलंय. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरावंच लागेल असा इशारा जरांगेंनी दिला. शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असं जरांगे म्हणाले. मुस्लिम समाजाबरोबरच अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या अशा सूचना दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सोलापुरातील माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दत्ता भरणे यांनी अल्पसंख्याक समाजाला सोबत घ्या, त्यांना जाऊन भेटा, त्यांना मदत करा असा सल्ला दिलाय. आमदारकी मिळावी म्हणून बच्चू कडू आंदोलन करतायत. राजकीय पुनर्वसन करा म्हणून बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केलाय. दिवाळी निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं. वर्षा बंगल्यावर त्यांनी पूजा केली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तर लक्ष्मी आणि कुबेर पूजनानिमित्तानं पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मंदिरावर केलेली आकर्षक सजावट सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पूजा केली. नांदेडमधल्या माहूरगडावरील रेणुका माता मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर परिसर नयनरम्य झालाय.